जय श्रीराम मित्रांनो. आज आपल्याला सांगितलं होतं कांद्यांना बारी द्यायला. बारी देता देता व्हिडिओ काढून घेतला. ते तुकडं झाल्यानंतर दुसऱ्या तुकड्याला पाणी लावलं. हे काही खास कांदे विराटने मग मोटर बंद करून ती मोटर आवाज पण येणार. सिंगल पेजची मोटर होती. एवढ्या लवकर पाणी आटलं तिचं आलं. त्यामुळे घेतले 2 फ्यूजा काढून आणि आलो घराकडं. कॉक बंद करायचा होता पण तो आपल्या कानाचा काय व्हायना. व्हिडिओ चालू होता एका हाताने तर काय बंद व्हायना. त्याच्यामुळे मग व्हिडिओ बंद करून घेतला. दिला करून या दोघी त्यानंतर इकडे आलो. बेन जोडून घेतला. पाईप जोडून घेतला. खालच्या वावरात पाणी काढून घेतलं. त्यानंतर मग आपली नेट लागलेली होती. चुलत भाऊला घेतलं. चाललो नदीची मोटर चालू करायला. तिकडे बिबट्या सुटलेला आहे. त्याच्यामुळे बी वाटतं. त्याच्यामुळे नदीत यावं लागतं. मग आलो त्याला सोबत घेऊन आलो. मग आलो कसं तसं काटे कुटे चाळत चोळत मग आलो. मोटर चालू केली. मस्त मोटर चालू करायला आलो पण ते काही दिसेना. त्याच्यामुळं आपली बॅटरीचा टॉर्च पण कमी पडत होता. मग काय मोटर चालू करून घेतली आणि निघालो घराकडे. तो म्हणे मी गाडी चालवतो. त्याला म्हटलं चालवतोच कारण थंडी बेकार होती. मग चला म्हटलं आता काय ते वावराकडे निघायची तयारी झाली. वावराकडे आलो तर इकडला पिलोर बघितलं बंद होता. त्याची मग निघालो खांदे बघत इकडे आलो. दुसरी मोटर चालू केली. ती पण काही टायमाला चालू होत नाही. त्याच्यामुळे सिंगल फेज पण मोटर आपण जोडलेली आहे. तिथे पाणी निघालं का नाही बघून घेतलं. आलेलं पाणी कसं काय जातंय बघू. शेवटचं राहिलेलं होतं थोडंसं. त्यामुळे मग पाईपला लावून दिलं. त्यांच्या निवांत बसून घेतलं. थोडा आहे ते 10-12 वाफांना पाणी होतं. त्यानंतर आपलं भरणं झालं. आपण दिली मोटर बंद करून. मोटर बंद केल्यानंतर रिटर्न कॉक चालू करून दिला. विहिरीत पाणी बघून घेतलं किती पाणी काही दिसलं होतं नाही पण